मग त्याला शिकू आपण. हे बदलावं लागतं. गरजच नाही शेतीला, खतांचीच गरज नाही. शेतीला काय लागतं? सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी. आणि या 3 गोष्टी आपल्या देशामध्ये मित्रांनो फुकट आहे. अजून त्याला कुठलेही चार्जेस लागत नाही. त्यात तुम्ही वापरत नाही फुकटच्या, विकत आणता. विकत आणून काय केलं तुम्ही? उत्पादन वाढवलं. वाढवलं ना उत्पादन. ज्या दिवशी उत्पादन वाढतं त्या दिवशी बाजार समितीत रेट पडतात. बरोबर ना? उत्पादन वाढलं त्या दिवशी रेट पडतात. मग हरित क्रांतीने उत्पादनच वाढवलं ना, म्हणून आता माणसं पडायला लागली 40शीत. पहिली 100रीत पडत होती, आता 40शीत पडायला लागली. हा फरक झाला. कशाला उत्पादन वाढविता तुम्ही? उत्पादन वाढवलं रेट पडतो ना. मग येड्यांना उत्पादन वाढवता कशाला? शॉर्टेज करा की. 200 रुपयाला कोथिंबीर गेली कधी माहिती आहे? एकाच शेतकऱ्याकडे कोथिंबीर होती, त्याची शेडनेट होती. बाकीच्यांची त्या गारपिटीने सगळी खराब झाली. म्हणून त्याला ते 12.5 कोटीचं बचकं घेऊन त्याच्या घरी गेलो आम्ही. तर सगळ्यांची कोथिंबीर खराब झाली, म्हणून याची कोथिंबीरीचा भाव आला. कांद्याचा भाव वाढतो. तुमच्या शेतकऱ्याचा कांदा संपला, सगळा व्यापारी कांदा खरेदी करतो, चाळीमध्ये डंप करतो, 15 दिवस बाहेरच काढत नाही, विकायला बाजारात शॉर्टेज निर्माण होतो. आणि शॉर्टेज झालं की रेट वाढतो. तुमचं नाही. मला एक जण म्हणला नाशिकचा, माऊली गेला का नाही कांदा 150वर? म्हणलं दे मला 2,000 किलो. नाही ना म्हणला कांदा गाढवा, म्हणलं म्हणून भाव वाढलाय. तुझ्याकडे नाही म्हणून भाव वाढलाय. मग कांदा कुठून येतो? म्हणलं तुझ्याकडून व्यापाऱ्याने घेतला का? 5 रुपयाने घेतला म्हणला, आणि आता 150ने विकतोय. चाळी भरून ठेवली. आणि बरं चाळी बी याचीच शेतकऱ्याची भाड्याने घेतली. त्याला माहिती आहे 2 रुपये भाडा जाईल, पण 25 रुपये वाढून मिळणार. व्यापाऱ्यासारखा माणूस नाही राव, तो ब्रह्मदेवाला फसवील. आता साहेबांनी सांगितली त्यांची स्टोरी. येऊ दे की आपल्या शरीरात रक्त करा व्यापाऱ्यांचं. त्यांनी पैसे कमवा असं कुठे लिहिलंय का? त्यांनी पैसे कमवू द्या, ते काही वाईट नाही, कमवू दे त्यांनी. तुम्ही येडे म्हणले कुणीतरी कमावणारच आहे ना. हा कार्यक्रम तुम्हाला शहाणे करायचं काम करणार. तुम्हाला फक्त शहाणे केलं तरी पैसे मिळणार. बाकीचं पुढचं बघू आपण. फक्त शहाणच करायचं ना, म्हणजे पैसे मिळून जातील. म्हणून आपल्याला बदलायचं. मी सांगतो म्हणून नका बदलू. आता बाद झालं. आपलं कुटुंब सुंदर जगावं 100 वर्ष म्हणून बदला. बाकीच्यांसाठी नका बदलू. देश त्यांचा बघत. नरेंद्र मोदी सक्षम आहे, त्याला तुम्हाला माहिती आहे. तर रोज 25 देशात फिरतं. पण मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं, काय हसू आहे हो, काय हसतंय. कधीच वाटत नाही की 142 कोटी लोकांचं बर्डन आहे माणसावर. आणि आपल्याला फक्त कुटुंब सांभाळायचं तरी टेन्शनमध्ये हो. शेतकऱ्यांना पण शुगर आहे. शेतकऱ्याला कशाला शुगर पाहिजे? कशासाठी शुगर पाहिजे? हा कामच करीत नाही हो, नुसता लोटतोय घरात. आणि फुकट त्या पुढाऱ्यांचे काहीतरी कार्यक्रम असतात. ते इलेक्शन, सारखे इलेक्शन आहे आपल्याकडे. चेअरमन का चेअरमनची सारखे इलेक्शन असतात. चालला 1.5 महिना घरी नाही, घरी पायाला भिंगरी बांधून ये. बाया बी येत वडापावून काहीतरी मिळतं म्हणून 200 रुपये मिळतात. प्रचाराला जातात. थोडे दिवस थांबा, ऑनलाईन मतदान म्हणणार. तुम्ही चिंता नका करू. लय मतदान बिटणे खाऊन तुम्ही त्या पुढाऱ्यांना पण पुढावत आले. लय दारोडी हो. मी बघतोय आमच्याकडे 2 कोटी लागतात ग्रामपंचायत सदस्य व्हायला. 35 कोटीचं गाव आहे माझं टर्नओव्हर. तुमच्या जिल्हा परिषद नसेल. बरोबर त्या गावात मी राहतोय. जमिनीचा भाव आहे 10 करोड एकर. एकही गुंठा देत नाही MIDCला. रोज येत 10 कोटीचा रेट असून शेती पिकवतो. आता मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. आमचे सगळे R-झोन करून मागतात जमीन रेसिडेन्शियल. मी सांगितलं 5 एकर ग्रीन झोन करा. ते बी असंच होते मला परवा. हैरा म्हणले माऊली तुमच्याकडची सगळी फाईल घेऊन येतात वशिला लावून, आणि तू खुशाल म्हणतो मला ग्रीन झोन करायचं. म्हणलं साहेब मी तुम्हाला कायम खायला घालणार आहे. तुम्हाला 100 वर्ष जगवतो ना चांगलं काम करायला. बरोबर ना? सगळं कल्चर आहे माझ्याकडे. रामदेव बाबा पुण्यात आलं तर जेवायला माझ्याकडे असतात. श्री रविशंकरजी आले तर जेवायला माझ्याकडे असतात. काय लागतं हो त्याला? मोहनजी भागवत आले तर म्हणतात माऊली आम्ही 25 लोक आहे, किती वाजता येऊ बरोबर जेवायला? म्हणलं 1:30 वाजता या, तयारी असेल. ठीक आहे म्हणजे मग तसं कार्यक्रम संपविते, पण जेवायला बरोबर हजर. काय पाहिजे हो तुम्हाला मला? एक कसलं पुण्य आपल्या जन्माला आले. आणि साधा शेतकरी काय तुम्ही बघा, 500 रुपयाचे कपडे अंगावर. कपडे बी तुमच्याकडे मी पाहिलं अजिबात न कमावणाऱ्याच्या अंगावर 5,000चे कपडे आणि 1 रुपयाची कमाई नाही. एजन्सी करतोय म्हणलं. एजन्सी कसली एजन्सी करतो मला काय कळत नाही. स्वतःच्या जीवाची एजन्सी कर. लोकांचं बाद झाला म्हणून बदलायचं मित्रांनो. बायकांना माझी विनंती, विक्रीचं काम तुमच्या ताब्यात घ्या. तुमच्या चांगल्या इथं प्राजक्ता आली का उभी राहणार. ती पुण्यात आमचं मार्केटिंग सांभाळत होती. बास्केट पण द्यायची आणि ती वर द्यायचीच आहे. मी म्हणलं तू पण ये, इथल्या बायकांमध्ये तुला सहभागी करतो. म्हणजे कोणतरी एखादं हुशार असलं की बाकी त्यांना पुढं नेतील. तुला यांच्यासोबत काम करायचं म्हणून ओळख करून दिली सगळ्या कमिटीला, या फाउंडेशनला. तर त्या सगळ्या सिस्टममध्ये ती बास्केट द्यायची. टेम्पोमध्ये जायची, बास्केट द्यायची, पैसे गोळा करायचे, ॲप वापरायची, सगळं काम करते. तिला सगळं माहिती आहे, बारीक सारीक गोष्टी त्यातल्या. ग्राहक काय फसवतो का, पेमेंटला कशी लेट करतात, तरी फार ते जवळून पाहिजे. म्हणजे आपल्याला मी नसलो तरी ती तुमच्यात असेल, म्हणजे आपलं काम होईल, पुढं जाईल. आपल्याला आता पुढं जायचं, आता बाद झालं थांबायचं.
आता सगळं मनासारखं आहे, दोन्हीकडे राज्य तुमचं आहे, त्याच्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, केंद्रात पण आणि राज्यात पण. त्यामुळे आता काम करायला काय बिघडलं, चांगलं काम आपल्याला, बरोबर ना? आता खूप चांगलं काम करू आपण. 100% वर्ध्याच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या घरात दररोज पैसे येतील, या धर्तीचं काम आपल्याला आता करायचं. मी त्याच्यावर पुढे बोलणारच आहे. थोडीशी मानसिकता तयार करतो तुम्हाला सगळ्यांना सोपं होण्यासाठी, हलकं करून देतो. यांचे माइंड लई जड आहेत ना, कारण निगेटिव्ह सगळं भरलं आहे, ते काढून टाकतो. त्या गुगलकडे मी स्पेस मागितलेली पॉझिटिव्ह ठेवायला, मिळेल तोपर्यंत थोड्या वेळा. ती काय तुम्हाला माहिती आहे, लहरी बरोबर येते, तिला काय पैसे भरावं लागत नाही, काय नाही तसं काय. म्हणून थोडंसं हटके काम तुम्हाला मला करायचं. शेती काही अवघड नाही, अवघड बनवली गेली त्या खतं औषधं विकणाऱ्यांनी, कंपन्यांनी खूप अवघड बनवली शेती. इतक्या कॉम्प्लिकेशन शेतीमध्ये आणल्या कधीच नव्हत्या कॉम्प्लिकेशन. मला सांगा, MSc झालेला एक पोरगा तुमच्याकडे येतो टाय बांधून, तो म्हणतो मी तुम्हाला शेती शिकवतो. याने केली का शेती? त्याने शेतीच नाही केली, तो तुम्हाला शेती शिकवायला. ते दुर्दैव आहे का ना तुमचं? आणि तुम्ही पण त्याचं ऐकता. तुम्हाला तरी लाज वाटते का कोणाचं ऐकावं? ते आपल्याला कळलं पाहिजे हो कोणाचं ऐकावं. माझ्याकडे एक जण येतो, म्हणलं एक चमचा भर टाका, एवढा गड्डा होतो. म्हणलं इकडे एवढा गड्डा झाला का? म्हणलं तुम्हाला 2 कोटी मिळेल. मी म्हणलं मी 15 लाख कमवतो, पण 2 कोटी म्हणलं इकडे तुझा पगार किती म्हणतो? तो म्हणला 15,000. याचा 15,000 रुपये पगार आम्हाला 2 कोटी कमवून देईल का? देईल का मला सांगा. मला त्याच्या हुलियावरून कळतं कोण मला 2 कोटी कमवून देईल. तुम्ही फसता येडे. केशरची शेती चालले बोंबलत, केशरची शेती एक तरी केशरमध्ये श्रीमंत झाला का? एरोपोनिकची शेती चालला बोंबलत, तिथं 2 कोटी गुंतवायला. आपल्या बापाने अशी शेती केली होती. कोणी सांगितलं तुम्हाला? कोटीची शेती डोक्यातली काढा, पहिली डोक्यातली काढा. कोटी लागतात तुम्हाला? कोटी कळतं का वापरायचं शेतकऱ्याला? बारला बसून पैसे उधळणं म्हणजे पैसे उधळणं नाही, पैशाचा वापर करणं नाही, हे डोक्यात असू द्या. तुम्हाला कोटी कळतं का मला सांगा? मी शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, उद्योजकांबद्दल नाही. उद्योजक त्यांच्या परीने चांगलंच काम करतात. तुम्ही आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना आमच्या मालाला भाव मिळणार. तुम्ही उद्योजक नसते तर आम्हालाही भाव मिळाला नसता. उद्योजकांची पण गरज आहे, कारण खाऊन पैसे देणारा पण माणूस पाहिजे ना. रस्त्यावर वडापाव खाणारा थोडा आपल्याला पैसे देणार आहे ऑर्गॅनिक भाजीला. कोण पण ग्राहक नसला पाहिजे. आणि रिटायर्ड माणसं पण पैसे देत नाही. लय उकिरडे 40 वाजतात पण पैसे देत नाही शेतकऱ्याला. म्हणलो काका 10 रुपये भाजीला एक्स्ट्रा दिले तर 10 वर्षाचं आयुष्य मिळेल. याला असं आहे का म्हणले? आम्हाला कळलंच नाही म्हणले. यांना सगळी मेडिकलवाल्याबरोबर बोलायची सवय लागली ना, फार्मास्युटिकल. 1 रुपया 10 पैशाला जे इंजेक्शन बनतं ना, त्याची MRP 10,700 रुपये. मित्रांनो लावा काय तुम्हाला लावायचं सिस्टम. एवढं मार्जिन आहे त्याच्यात फार्मास्युटिकलमध्ये. हे सगळं चालतंय तुम्हाला, आणि आमची 10 रुपयाची भाजी चालत नाही. काय सिस्टम झालं? म्हणून आपल्याला बदलायचं. मी 20,000 रुपयाची भाजी, धान्य, दूध, फळं 5 लोकांच्या कुटुंबाला पुण्यात विकतो वर्षात. त्याचा मी किती पैसे वाचवतो माहिती आहे? दवाखान्याचे 2 लाख वाचवतो. दवाखान्याचे म्हणजे डॉक्टरांचे नाही. डॉक्टरांचा धंदा होणारच आहे. हात लावल्यावर 500 घ्यायचा, तो होईल. फक्त औषधं गोळ्या खाऊन देत नाही. औषधं गोळ्याच्या ऐवजी मीच भाज्या तयार केल्यात. कॅल्शियम कशात आहे? मग मी म्हणतो ही भाजी घेऊन जा. पोटॅशियम कशात आहे? ही भाजी घेऊन जा. कशामुळं? किडनी स्टोनचा आजार बरा होणार आहे, ही भाजी घेऊन जा. भाज्यांमध्ये सगळे न्यूट्रिशन आहे, पण याच्याबद्दल कोणी बोलत नाही. न्यूट्रिशनवर कोणाचंच काम नाही. भाजीपाला पेरिशिबल आहे आणि शेतकरी त्याच्यात अडचणीत होतो. बस एवढं मोठे लोक सगळे. म्हणून कुठल्याही रासायनिक कृषी सेवा केंद्रात उद्यापासून जायचं नाही. तुम्ही म्हणणार मग त्यांची दुकानं बंद होईल. तुला काय नुकसान आहे का दुकानं बंद झाली? तर बरीच लोक मारायची तरी वाचतील ना. बरं त्याच्याकडे जमीन आहे, ती करील ना शेती. तुम्ही कशाला टेन्शन घेता? त्याने 200 एकर घेऊन ठेवली. आपल्याला 2 एकर सांभाळता येणार नाही. त्याच्यावर पण आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण आणले. माझीच हद्द आहे. ते एजन्सीवालेलाही प्रॉब्लेम करायला लागले. एजंट बोर्ड आहेत लोकांचे, इस्टेट एजंट. अरे इस्टेट एजंट ही काय डिग्री आहे का? त्यांच्या बोर्डला डिग्रीवाल्यांचे बोर्ड नाही, तेवढे यांचे बोर्ड आहे. मी आमच्याकडचं सांगतो, कारण जमिनीला खूप भाव आहे. इतके प्रॉब्लेम करतात. आमच्याकडे गुंडगिरी पण खूप वाढली मोठ्या प्रमाणावर. रिव्हॉल्वर कितीतरी जणांकडे आहे आमच्याकडे. ज्याला स्वतःचं कुटुंब सांभाळता येतं त्याच्या कमरेला रिव्हॉल्वर आहे, आणि सरकार बी त्यांना रिव्हॉल्वर देतं. कशासाठी? तुम्ही मध्ये वाचलं असेल सगळं. आमच्या भागातली एक स्टोरी. 2 मुलांना रिव्हॉल्वर, बायकोचा छळ करून मारली. ते माझ्या शेजारीच 8 किलोमीटरवर. त्याला म्हणलं लय उशिरा दिवस भरले यायचे, लवकर भरायला पाहिजे होते. बरोबर ना? पण भगवान के घर देर आहे, अंधेर नाही, हे लक्षात आलं त्याच्यावर. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपले खरंच खूप चांगले दिवस आहे. चांगले दिवस त्या लोकांच्या सानिध्यात आपल्याला घालवता येईल का, तो विचार आपण करू. मला माहिती आहे पिकवायचं पण तुम्ही, विकायचं पण तुम्ही. एवढं एक शेतकऱ्याला जमत नाही, त्याला एवढं काम माणसंच नाही. विक्रीची जबाबदारी तुम्ही फाउंडेशनने घ्या, पिकवायची जबाबदारी आपण शेतकऱ्यांनी घेऊ. शेतकऱ्याला 20 रुपये खर्च आला तर 40 रुपये देऊ जागेवर, आणि 40 रुपयाचा माल 80 रुपयाने विकू. तुम्हालाही 40 रुपये मिळतील, कारण तुम्हाला गाड्या आहे, टेम्पो आहे, बरंच खर्च आहे मध्ये.
तुम्हाला नको ते पैसे, पण तुम्ही जी माणसं कामाला ठेवले त्यांचे पगार तरी निघाले पाहिजे. आता शेतकऱ्याचा माल बाजार समितीत 20 रुपये किलोने विकला जातो, तोच शेतमाल हातगाडीवाला येतो तुमच्याकडं ढकलीत आणि 25 रुपये 20 रुपये पावने विकतो. बरोबर ना? बघा, शेतकऱ्याला 20 रुपये किलो, त्यातून 16% हमाली दलाली कमिशन आणि 16% तुमचं ट्रान्सपोर्ट आणि स्वतःचा वेळ, 32% कट होतात त्या 20 रुपयामधून. आणि हातगाडीवाला येतो, त्याच्या नाकातली घाण तशी, नखात मळ तसा, तो बगलत खाजवतो, त्याच हाताने तुम्हाला भेंडी दाखवतो. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? पाणीपुरी खाता का बायका? पाणीपुरी हातगाडीवरची आवडते ना फार. तो असा करतो, त्याच्यातच पडतो, त्यानेच परत डवळून भरतो पाणीपुरी. माहिती आहे तुम्हाला हे सगळं? बगलत खाजवतो, त्याच हाताने पाणीपुरी फोडतो. अजून कुठली तरी जागा खाजवतो, त्यानेच बटाटा भरतो. बाया मिटक्या मारीत खातात आणि म्हणतात काय टेस्ट आहे हो, लागणारच हो टेस्ट. किती दिवस करणार आहे तुम्ही असं? किती दिवस असं खाणार आहे? आमच्या पुण्यामध्ये जेवढे आजार आहे ते फास्ट फूड खाण्यामुळे. फास्ट फूड, आत्ताच्या कल्चरला फास्ट फूड खूप आवडतं, म्हणून या फाउंडेशनचं कल्चर फार चांगलं आहे. हा पायाच खूप चांगला आहे. हा आदर्श घेऊन आपल्याला सोबत जायचं. आपल्याला काहीतरी चांगला चेहरा लागतो त्याच्यामध्ये. हा एकदा चांगला चेहरा दिसला ना, भरपूर लोक येतात आपल्यासोबत. वाईट लोक येणार नाही तुमच्यावर, नको येऊ दे, आपल्याला त्यांची गरज पण नाही. चांगली लोक आपण सोबत घेऊन जाऊ पुढं. त्यामुळे ती सगळी चिंता सोडा. मी 1999ला सुरुवात केली तेव्हा लोक नावं ठेवायची, तेव्हा सेंद्रिय शेती पण माहिती नव्हती. आज तुम्हाला सांगतो, पुण्यातले कलेक्टर, कमिशनर, BDO, तहसीलदार, पोलीस कमिशनर, मुंबईहून कोणी आलं की आमच्याकडे आहेच. सगळे आमच्याकडे आहेत सगळे. मग मला सांगा, माझं काही काम करायला मला कोणाचं शिफारस पत्र लागेल का? मला फक्त फोनच करायचा, कारण ते माझ्याकडे येऊन गेले ना, मी लगेच नंबर घेऊन ठेवतो. आमच्या पोलीस गाड्या अडवायचे. पोलीस काय म्हणले, बोलेरोमध्ये भाजी विकायची नाही. कशात विकायची म्हणले टेम्पोमध्ये. म्हणलो साहेब 5,000 रुपयाची भाजी, 600 रुपये प्रॉफिट आहे आणि टेम्पोवाला 2,000 मागतो, मी कसं काय करू? म्हणलं तरी विकायची नाही. मुंबईच्या पोलीस कमिशनरला फोन केला, सगळ्या गाड्यांना स्टिकर दिले लावायला, कुणीच शिट्टी मारित नाही. पोलिसांची गाडी जाऊ दे, आले ना जागेवर. बाप आहे सगळ्यांचा आपण आता, हे डोक्यात ठेवा. त्याला माहिती आहे खाणं बंद केलं तर मरल ते. औषध गोळ्याने जगत नाही माणसं, मरतात लवकर, हे डोक्यात ठेवा. सगळ्या पुण्यातल्या MD डॉक्टरांना भाजीपाला खायला घालतो. सगळे डॉक्टर सांगतात ज्ञानेश्वर बोडके माझे फॅमिली फार्मर आहे. चित्रपट पण येतो 2 वर्षात, फॅमिली फार्मर नावाचा, हिंदी पिक्चर. माझ्यावरच आहे, अजय देवगण माझी भूमिका करतो, हिंदी फिल्म. 15 ऑगस्टला काळी माती आहे अभिनव ग्रुपवरती, रिलीज होईल, झालंय त्याचं शूटिंग. सगळ्या जागेवर येतील, तुम्ही काळजी करू नका. तुमच्यावर आता पिक्चर निघणार, शेतकऱ्यावर. त्यांच्या सगळ्या स्टोरी संपल्यातल्या पडायच्या. आता त्यांना खऱ्या स्टोरी पाहिजे, ओरिजिनल. सगळ्या त्या संपून झाल्या. आता ते कुणी बघत नाही. लोक म्हणले तेच हो, बरोबर ना? ते सगळे बदल तुम्हाला मला करता येईल. बरोबर. माझं म्हणणं असं आहे, मी सांगितल्यानंतर जे शेतकरी तयार होतील एक रजिस्टर ठेवा, एक ग्रुप तयार करून ताबडतोब सुरू करू. वर्ध्यामध्ये, नागपूरमध्ये कुठेही नरेंद्र मोदीजी आले, आपण त्यांना सांगू की ऑर्गॅनिक होतं, 100% तुमच्याकडे जेवायला येतील. एवढं जेवायला येतील, जेवायला तुमच्या ग्रुप. आणि मोदी नुसते जेवले तर किती ग्राहक म्हणून तुम्हाला ओळखा. आता अख्ख्या नागपूरमधून, भारतातून मागणी असेल. गडकरी साहेब तुम्हाला जवळचे, ते पण बोलले तर लई फॉलोवर आहेत त्यांचे, पट्ट्यावरती फॉलोवर आहेत. आणि मुख्यमंत्री पण तुमचेच आहे, तोही प्रश्न नाही काय, बरोबर ना? त्यामुळे या संधीचा फायदा आपल्याला घ्यावा लागेल. ही संधी एकदाच आहे, पण आयुष्यभर आपल्या सगळ्यांना कुटुंब चालवायचं. एकदा तुम्ही घराघरात पोचले ना, तुम्ही पुण्यात या, मुंबईत जा, बेंगलोरला जा, मोठ्या शहरात कुठेही विचारा तुम्ही भाज्या कोणाच्या खाता, सगळे सांगतात ज्ञानेश्वर बोडके, अभिनव ग्रुप. काही आम्ही विकू द्या, आम्ही माती विकली तरी पैसे कमवा. नाव झाला. आमच्या मातीला पण साहेब सर्टिफाईड करतो, कारण माती पण ऑर्गॅनिक आहे. मातीच्या नुसतं वासाने तुमचे आजार जातील. पहिला पाऊस पडल्यानंतर मातीला वास यायचा, सगळ्या भाज्यांना आमच्या तो वास आहे. आजही शिजायला ठेवली, वाफ काढली, झाकण काढलं की तो वास आली. पहिला पाऊस पडल्यानंतर तो मातीला वास येतो ना, तो वास म्हणजे ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक फसवेगिरी खूप आहे, तुमच्याकडेही खूप आहे मला माहिती आहे. बरं, ते फसवेगिरीत करत नाही तर 10 पट भावाने विकतात. परत प्रॉब्लेम तिथं पण आहे. म्हणून लोकांना वाटतं ऑर्गॅनिक म्हणलं ना, तुमच्या वर्ध्याचा माणूस लगेच तोंड वाकडं करतोय. प्राजक्ता बरोबर ना? कारण खूप महाग आहे, त्याला औषधं महाग चालतात, मॅगी महाग चालती, ते पिझ्झा बर्गर महाग चालतं, फक्त भाजी महाग चालत नाही. आता काय करावं मला सांगा, बरोबर ना? असल्या ग्राहकांना भाजी द्यायची नाही. त्याला मरू द्या की 40मध्ये, त्याला काय 100 वर्ष जगवता. कंटाळलंय ते जीवाला हो. आणि कंटाळलेल्या माणसाला तुम्ही थांबू नका, त्याला जाऊ द्या, तेवढी लोकसंख्या कमी होऊ द्या. मोदींच्या मागं खूप प्रॉब्लेम आहे. लोक म्हणतात त्या लंडनमध्ये अशा व्यवस्था आहे, त्या थायलंडमध्ये अशा व्यवस्था आहे, तिथे लोकसंख्याच फार कमी आहे. बरोबर नाही? इकडे माणसं बसायला जागा नाही आमच्याकडे. साहेब 3 किलोमीटर जायला 2.25 तास लागतात, इतकी वाईट परिस्थिती.
आमच्या त्या IT च्या तुमच्याकडच्या मुली कंटाळल्या. कालच मला एक बाई सांगत होती वर्ध्याची, म्हणलं माऊली तुमचा कार्यक्रम आहे वर्ध्याला, त्यांचं आडनाव सांगतो मी, कार्यक्रम. म्हणलं हो. अहो म्हणल्या 12 तासांनी सुट्टी होती कंपनीतून आणि तिथून मला बाळ आहे लहान, बाळाला असं वाटतं बाळाकडे जाऊन, बाळ माझी वाट बघतो मी बाळाची, तरी मला 3.25 तास लागले पोहोचायला. 7 किलोमीटर राहते म्हणजे. 2 कोटीचं घर घेतलं म्हणलं, जवळ घ्यायचं नाही, फार महाग, आणि 3.25 तास लागतात. त्या बाईने त्या बाळाकडे बघायचं, काय पैशाला अर्थ आहे होत्या, ती प्राजक्ता म्हणूनच निघून आली पुण्यातून. वर्धा बरं आहे अजून. इतके कंटाळलेत लोक. पैसे आहे पण समाधान नाही. तुमच्यात कोणी आहे का लय पैसे कमावला, मेला आणि कमरेला बांधून गेला पैसे, असं झालंय का? कशाला लय पैशाची हाव पाहिजे हो? शेतकऱ्याला बी इतकी हाव आहे ना, कोटी. तुझ्या बापान ठेवले का कोटी येड्या? कुणी सांगितलं तुम्हाला कोटी? काय करायचं कोटी? कोटी आल्यानं समज सांभाळता येते का आपल्याला? अक्कल आहे का तेवढी? कोटी आल्यावर शुगर आणि BP हे डोक्यात असू द्या. कोटीचं समाधान मिळणार आहे, सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. आणि पैसे किती मिळणार आहे? तुमच्याकडे एक कार एका वर्षात, एक बंगला, मुलांना इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण, एक 10 लाख रुपये FD, आणि दर 2 महिन्यांनी बायको मुलांना घेऊन कुठेतरी पुरुषे पर्यटनला 2 दिवस मुक्काम करणं. बस झालं ना? समाधान काय असं दुसरं? किती आनंद याच्यात? याच्यापेक्षा काही नको ना? 2.5 लाख कुटुंब भारतामध्ये अभिनव फार्मास्युटिकल असंच जीवन जगतात. 1-2 एकर शेती आहे, सगळ्यांकडे कार बंगले झाले, कोणाला शुगर नाही, BP नाही, कॅन्सर नाही, सोरायसिस नाही. रोज गावातले सरपंच उपसरपंच पिऊन पडलेले त्यांना उचलून सोडतो घरात. त्यामुळे आम्ही सरपंच व्हायची गरज नाही. ते पेताडांनाच आम्ही नेऊन सोडतोय घरी, तर त्याला आम्ही सरपंच होऊन काय करणार आहे? तसलीच माणसं तिथे लागतात राजकारणात. चांगली नाही चालत, तुम्हाला माहिती. आणि चांगली जी आहेत मग ती समाजकार्य करतात. त्यांनाही वाटतं नको हे बरं आहे आपलं. म्हणून आता राजकारण खूप खराब झालं. आता तुमची शेती खूप चालली पाहिजे. शेतीचे खूप दिवस आहेत. कोरोनानंतर अवेअरनेस आलाय, खूप मोठ्या प्रमाणात अवेअरनेस आलाय. खूप लोकांना चांगलं पाहिजे. बरेच शेतकरी तुमचे म्हणले वर्ध्यात कोणी चांगलं खाणारे नाही. मी आत्ता इथं झाल्यावरती आव्हान करणार, तुमच्यातूनच किती हातवर येतात बघा ऑर्गॅनिक खायला. फक्त एक लक्षात ठेवा, मॉलमध्ये ज्या किमतीत केमिकलच्या भाज्या मिळतात त्याच किमतीत किंवा 20 ते 25% एक्स्ट्रा लावून फक्त ऑर्गॅनिक भाजी घरपोच द्या, सगळे घ्यायला तयार आहे तुम्ही सगळे. केमिकलची भाजी 15 रुपये पाव आणि ऑर्गॅनिक 40 रुपये पाव, नाही चालणार असं. एवढं महाग चाललं कसं कोण घेतील? पण ही 15 रुपये माझी 17 रुपये, चालेल ना तुम्हाला 2 रुपये जास्त? किती लोक आहेत ऑर्गॅनिक खाणार मी जर कमी किमतीत दिलं तर? बघा शेतकऱ्यांना, बघा वरा एकदा उठून मग अशी आपण जमलो होतो ना, 100 ही तुम्हाला साथ देणारी लोक तयार झाली बघा, तुमचीच लोक. कारण मला तुमचा आत्मविश्वास दळून नाही देता. तुम्ही सेंद्रिय शेती करताय, फार मोठं काम करताय. तुम्ही माझं खूप काम वाचवले ऑलरेडी, बरोबर ना? आता फक्त तुम्हाला पैसे खिशात येणारं साधन निर्माण करून द्यायचं, एवढंच ना? त्याच्यासाठी या सगळ्या मंडळींना तुम्ही सांगितलं ना, तुमचाही उद्देश मी पूर्ण करेन आणि आपला उद्देश पूर्ण करेन. आत्ता इथं 200 लोक तयार झाले आणि सगळे म्हणत होते बसल्यावरती आपल्याला की इथं लोक नाही खाणारी. आता लोकांनी हातवर तयार, 100% लोक घेतले. आपण रेट पण व्यवस्थित ठेवू. शेतकऱ्याला प्रॉफिट पाहिजे, 100% प्रॉफिट बसणार. 20 रुपये खर्च आला तर 40 रुपये बसणार. कोण शेती करते शेतकऱ्याला सांग? 20 रुपये तुम्हाला किलोला खर्च आला तर 20 प्रॉफिट दिलं तर वास होईल ना? का अजून पाहिजे संध्याकाळी बसायला 12ला 2:30 वाजेपर्यंत? नको ना? तेवढे नको. मग लय पैसे आल्यावर आपण विचित्र वागतो. आणि शेतकऱ्याला फार पैसे नाही मिळाले पाहिजे, नाही तर शेती उद्ध्वस्त होईल. मस्त राहिलं. आपण गरीबच असलो पाहिजे. गरीबच माणूस जगाचा पोट भरायचं काम करतो. देव गरीबच होते सगळे. आता देवाचा रोल शेतकरी करतोय, तुम्हाला माहिती आहे. पण कोणते शेतकरी? सेंद्रिय शेती करणारे. फक्त सेंद्रिय शेती करून बाजारात विकणारे नाही, सेंद्रिय शेती करून घरोघरी विकणारे. हे डोक्यात ठेवा. नाही तर बाजारात विकणारे राहते आहे, आपल्या मालाला रेटच नाही. हो, कशाला ऑर्गॅनिक करायची? केमिकलच बरं आहे. तेही मराठे आता कॅन्सरने त्याच्या घरातलेही मरतायत. प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? बरं मला सांगा, सेंद्रिय शेती केल्याने खर्च वाढलेत का? प्रोडक्शन कमी झालंय, मला माहिती. प्रोडक्शन कमीच होतं. कमी म्हणजे काय होतं? 100 कोबीची झाडं लावली तर प्रत्येकाला कोबी येतो, फक्त कोबी 600-700 ग्रामचा होतो. आणि रासायनिकमध्ये पोटॅशियम 0.050 कॅल्शियम वापरून 1.5 किलोचा कोबी होतो. बघा, साईज वाढला. केमिकलमध्ये साईज वाढला, प्रोडक्शन कॉस्ट पण वाढली, उत्पादन खर्चही वाढला. लक्षात येतं ना सगळ्यांच्या? आहे ना डोकी जागेवर? अजून लागले वेध संध्याकाळी. आमच्याकडे संध्याकाळी 7 नंतर लागतात वेध गुंठा मंत्र्यांना. ते बसतच नाही एका जागेवर. म्हणलं संपव की तू, मला जायचं. कुठं जायचं म्हणतो तुला एवढं? म्हणून आपण बार बुक केलाय म्हणलं, तिथे नवीन झालंय म्हणलं. त्याच्याकडे उधारी ठेवता येते, बाकीचे उधार देत नाही म्हणलं. असली टुकारले तुमच्याकडे पण असते.
पण आज नको बोलायला का त्याच्याविषयी, नाराज नाही करायचे आपल्याला. म्हणून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील आणि ग्राहकांनाही चांगल्या किमतीत काम मटेरियल देऊ. आता बऱ्याच ग्राहकांना वाटतं शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट आहे म्हणलं बाजार समितीपेक्षा कमी. कोण बाजार समिती? कोण आहे बाजार समिती? बाजार समिती कोण आहे? बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे. बाजार समिती हे भ्रष्टाचाराचं पुरण आहे आणि शेतकऱ्यासाठी बाजार समिती कधीच नव्हती, हे डोक्यात ठेवा. बाजार समिती माझ्या बरोबर परदेशात चला बघायला. मी 25 देशात फिरून आलो. 10-12 लाख कमवतो, मटण खात नाही, दारू पित नाही, घरात औषधाचा खर्च नाही, तसेच शिल्लक राहतात पैसे. दरवर्षी 2 लाख घालवतो फिरायला, बरोबर. मग तिथं गेल्यावर मी पाहिलं एका बाजूला व्यापारी बसलेला होतो, दुसऱ्या बाजूला शेतकरी बसलेला होतो. शेतकऱ्याला विचारतात, दादा तुझ्या कोबीला खर्च किती आला? तो म्हणतो 20 रुपये आलाय. मग किती मिळाले पाहिजे तुला? तो म्हणतो 50 रुपये तरी मिळाले पाहिजे. बघा, शेतकऱ्याने सांगितलं किती मिळायला पाहिजे आणि व्यापारी त्याला विचारतो तुला किती पैसे मिळाले पाहिजे, कारण तू त्या मालाचा मालक आहे. तुम्हाला विचारलं का बाजार समिती? 78 वर्ष आलं स्वातंत्र्य मिळून देशाला, विचारलं का? आहे का याच्यात कोणी? बरोबर ना. आणि त्या बाजार समित्यात तुम्ही जाताय, हळूहळू बंद होतील त्या बाजार समित्या. त्याच्याऐवजी आता प्रोड्युसर कंपन्या दुसरे दलाल होणार आहे. दलाला दुसरे म्हणजे प्रोड्युसर कंपन्या, त्याही दलालीच करणार आहे. आता प्रोड्युसर कंपन्या झाल्यात महाराष्ट्रात. एक तरी कंपनी चालली का? सगळ्यांचं ऑडिट चाललंय, पण तोट्याचं ऑडिट, फायद्याचं नाही, तोट्याचं ऑडिट. हे प्रोड्युसर कंपन्या नका बनवायला जाऊ. गट करा, इन्कम टॅक्स भरावा लागेल. पोटच भरा ना, तर टॅक्स कुठून भरायचा? सरकारला पण आम्ही सांगितलं शेतकऱ्याकडून नका इन्कम टॅक्स घेऊ, दुसऱ्याकडून घ्या. आता तेवढंच राहिले म्हणून त्याला बिगर इन्कम टॅक्सची शेती परवडा ना, अजून टॅक्स आले तर कशी? त्याला काय ऑडिट खाली आणतात? त्याला वेळ आहे का? शेतात कामाला माणूस नाही, 15 दिवस ऑडिट आल्यावर त्याची बॅग धरून फिरते. त्याला हुजरेगिरीची कामं कशाला आम्हाला देता तुम्ही? आता हे सगळं डोक्यातलं काढून टाका. कशाला हुजरेगिरी पाहिजे तुम्हाला? डायरेक्टर बनायचे का? प्रगतिशील शेतकरी चांगला नाही ना. आता डायरेक्टर बनायला आले, मला सांगा कुठला डायरेक्टर बदनाम नाही देशात? साखर फॅक्टरीचा डायरेक्टर बदनाम, शिक्षण संस्थेचा डायरेक्टर बदनाम, दूध डेअरीचा डायरेक्टर बदनाम, तरी आता 4था डायरेक्टर आलाय प्रोड्युसर कंपनी. बरोबर ना. काही गरज नाही, शेतकरी गटाच्या नावाने सगळं करा. ॲग्रिकल्चर इन्कमला इन्कम टॅक्स नाही, शेतकऱ्याला कुठलाच इन्कम टॅक्स नाही, शेतकऱ्याची तेवढी कुवत पण नाही, आणि त्याला ऑडिटमध्ये पण नका आणू. बरोबर ना. कसलं ऑडिट करताय त्याचं तुम्ही? त्याच्या तोट्याचं ऑडिट करताय का? कुठला शेतकरी फायद्यात आहे मला सांगा भारतात? अभिनव ग्रुप सोडला तर कुणीच नाही फायद्यात, सगळे तोट्यात आहे. ज्यांना व्याजमाफी कर्जमाफी मिळते ते तोट्यातले, ते डोक्यात ठेवा. आम्हाला 1ही रुपयाची व्याजमाफी कर्जमाफी आम्ही घेतली नाही. आम्ही पंतप्रधान सन्मान निधी पण घेत नाही. परवा BDO साहेबांनी मला सांगितलं की 300 पाईप पडलेत माऊली, निम्म्या किमती ते घेऊन जा. म्हणलं साहेब ते पाईप कोणासाठी? म्हणले गरीबासाठी. आता म्हणलं 15 लाख कमावणारा गरीब आहे का? आयला ते पण खरं, द्या ना गरीबाला म्हणलो. ते म्हणले गरीबच नाही कुणी, ते पाईपच कुणी न्यायला तयार नाही. माझ्याबरोबर एक जण होता 10 कोटी कमवतोय महिना, तुम्हाला आपल्याला दे ना. पैशावाल्यालाच लय खाजे सरकारच्या सबसिड्या घ्यायच्या. सगळ्या सबसिड्या बंद करा म्हणून सांगितलं आहे. काही सबसिड्या नको. त्याच्याऐवजी जे शेतकरी नवरा बायको दोघं शेतात काम करतात त्यांना 180 दिवसाचा पगार द्या, 300 रुपये रोजाने. बघा गरिबी हटून जायचं. सगळ्या सबसिड्या बंद करायच्या. दोघं शेतकरी नवरा बायको रोजगार हमी योजनेचे पैसे त्यांना द्या ना, निम्म्या दिवसाचा पगार द्या. मग अवकाळी पाऊस आले त्याचं पीक जाऊ द्या, गारठ्याने पीक जाऊ द्या, जास्त टेम्परेचरने पीक जाऊ द्या. बिचाराच्या 2-4 लाख होतं गेलो, 2-3 लाख तर मिळतील, 2.25-2.5 लाख त्याच्या घरात बाद झालं की. मग सगळ्या बंद केलं सहज देऊ शकतात शेतकऱ्यांना. आणि दोघं नवरा बायको स्वतःच्या शेतात काम करतात त्याला. मग तुम्हाला चांगलं अन्न खायला मिळेल. कारण मग आम्हाला आमच्या जीवाची काळजी सगळी सरकारने घेतली, आम्ही तुमच्या जीवाची काळजी घेऊ. आज काय पिकं वाचवता 3 महिने उघड्यावरची सगळी पिकं आमच्याकडे खराब झाली. म्हणून आमच्याकडे सध्या 50 रुपये पाव भाजी तरी मिळत नाही भाजी. पालकची गड्डी, पालक 100 ग्रॅम 40 रुपयाला, 400 रुपये किलोने विकतोय. 100 रुपये मिळतात 10 पानांची, पानं तोडून देतो. आले ना जागेवर सगळं. बरं पर्याय बी नाही, ते म्हणते किती बी पैसे घे पण मला दे. आता म्हणलो काय झाड देऊ का कापून बाबा, संपलं ना. आणि तुम्ही म्हणता विकला जाणार नाही आपला माल, नक्की विकला जाईल. आपण मोजके शेतकरी एकत्र येऊ, काय 20, 25, 30 खूप सुंदर पिकू आणि विकायची सिस्टम आपण घेऊ, जबाबदारी सगळे घेऊ आपण जबाबदारी. तुम्ही सगळे चांगले लोकांची यादी करू, आपण त्यांना खायला देऊ, मस्त करू आपण. इथे एक रोल मॉडेल चालू करायचं, जी विनोबाजी भावे गांधीजी आणि आता या युगातले गांधीजी म्हणजे स्वर्गीय विजयराव घोडे यांची जी प्रेरणा आहे ना, ती पुढे घेऊन जायचं असं ते काम करावं लागलं. 100% त्यांचा वारसा जपला पाहिजे. का तर लाखो शेतकऱ्यांना मी रोजगार दिला, कारण मी त्याचा माल विकतो आणि करोडो ग्राहकांना मी विषमुक्त खायला घालून यांचे आजारांवरचे पैसे कमी केले. झालं ना. तुमच्यामुळे शेतकरी समृद्ध झाले आणि ग्राहक पण समृद्ध झाला. अजून काय पाहिजे? तेच पाहिजे ना तुम्हाला. पुण्याचं काम दुसरं काय?
पुण्य 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 काय? पुण्य म्हणलं म्हणजे पुण्य मिळेल का? काम केल्यावर पुण्य मिळतं म्हणून पुण्य मिळत नाही. लय पुण्यवाले रोज देवाला जातात, मेलं चेंगरा चिंगरीत. यायला म्हणतो देवाला जाणार मी चेंगरा चिंगरीत मरते म्हणलं ते पुण्य चुकीचं असेल. त्यात वारीला पण पंढरपूरच्या जातात, कितीतरी रस्त्यातच जातात त्या सगळ्या सिस्टममध्ये. तरी लोक म्हणतात बरं झालं चांगला मूर्ती आला, चला वारीत मूर्ती आला. मूर्ती आला तरी लोक चांगला म्हणायला लागले. बघा आता कसं काय. आपल्याला 100 वर्ष जगायचं, सगळ्यांना 100 वर्ष जगायचं असतं. तुम्हाला सगळ्यांना ऑर्गॅनिकच खायचं, 100 वर्षाचं आयुष्य. म्हणून हे सगळं काम आपल्याला एकत्र येऊन करायचं. छोटी छोटी शेतीने सुरुवात करू. ग्राहक वाढले की टीम सांगल लगेच की अजून दादा 10 एकर शेती आपल्याला लागणार आहे, कारण आता 100 ग्राहक वाढले. लगेच 10 एकरचे शेतकरी तयार करू, त्यांना प्लॅनिंग देऊ, लागवडी होऊन जाते. बरोबर. एक लक्षात ठेवा, शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे त्याच्यामध्ये. सिस्टमला 200 किलो माल लागत असेल समजा टोमॅटो, तर 200 किलो पिकवा. 200 किलोला तुम्हाला 20 रुपयाचा भाव मिळेल समजा. मी उदाहरण देतो. बाजारात 2 रुपये किलो टोमॅटो असले तरी तुम्हाला 20 देऊ, आणि बाजारात 80 रुपये असले तरी 20. हे डोक्यात ठेवा. तुमची काय प्रोडक्शन कॉस्ट वाढत नाही. 10 रुपयाचा खर्च, 10ला 10, 20 रुपये, 8 रुपये 20 पैसे टोमॅटोला खर्च आहे ऑर्गॅनिकमध्ये एका किलोला, आणि तुम्हाला 20 रुपये मिळणार आहे. 20 ते 40 विकू आपण, ती चिंता करू नका. दोघांनी चिंता करायचं काम नाही, कारण चिंतेने शुगर नावाचा प्रकार वाढतो है ना. चिंता म्हणजे स्ट्रेस. आमच्याकडे खूप चिंता आहे. प्राजक्ता IT मधल्या लोकांना किती स्ट्रेस होता. गाड्या बी धडकी त्या टेन्शनमध्ये. बॉसची पण रोज बोलली काय लागतात. ट्रॅफिकमध्ये पण लय आमच्या गावातले हानी त्यात थोडी गाडी कदाकतात. घरी बायको लय टेन्शन करतो. म्हणून त्या सगळ्या यंत्रणेमध्ये स्ट्रेस नावाचा प्रकार घालवायचा असेल तर दोघांनाही आपल्याला समाधान मिळवून द्यायचे. हे काम तुम्हाला मला करायचं. त्यामुळं भाज्या तशा वाढवू आपण. आता 1 एकर जमिनीतून सुरुवातीला 50-60 हजार रुपयाचं 50-60 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील, आणि सिस्टम चालवण्यापुरते पैसे तुम्हाला मिळून द्यायची व्यवस्था करू छान पद्धतीने. म्हणजे सिस्टम पण अडचणीत नाही आली पाहिजे. जर सिस्टम अडचणीत आलं तर आपला विक्रीचं काम थांबलं, आणि शेतकरी अडचणीत नाही आले पाहिजे, कारण प्रोडक्शन थांबलं तर विक्री पण थांबली. बघा, दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहे. ग्राहक पण आपल्यावर अवलंबून आहे आणि शेतकरी पण आपल्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे ही सिस्टम जबाबदारी पार पाडताना एकदम चांगली पाडू, आणि ट्रान्सपरन्सी असेल, काही नाही, काहीच नको याच्यामध्ये. तुम्हाला मला 100 वर्षाचं आरोग्यदायी आयुष्य मिळणं हेच सगळ्यात मोठं पुण्य आहे. आणि तुमच्यामध्ये मी आत्ता ताईंचा चिरंजीव मला घ्यायला आला होता सकाळी. इतका नम्र मुलगा मी पाहिला तो. त्याच्यामध्ये त्याचं बोलणं, त्याची ती सिस्टम फार थोडक्यात. ती सगळी सिस्टम म्हणजे पुढची पिढी चांगली ज्याला मला येणं ना, हे तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी नसू दे आपल्याला, आपली मुलं चांगली निघणं. माझी मुलगी वयाच्या 13व्या वर्षी टेम्पो चालून भाज्या विकायची. टेम्पो चालून वयाच्या 13व्या वर्षी पोलीस पण शिट्टी मारायची. म्हणले माऊली अरे तिचं वय साहेब तुम्ही आहे म्हणून पाठवली म्हणलं. तिला पेढ द्यायला लागायचं बसायला. पुढच्याला दिसत पण नव्हती गाडीत कोण येते. त्या वयात ती भाज्या विकायची. आता लग्न झालं तिचं. लग्न झाल्यानंतर मुंबईचं सप्लाय दोघं नवरा बायको करतात. तिच्या नवऱ्याला 1,60,000 पगार, IT मध्ये जॉबला होता. त्याला नोकरी सोडायला लावली, मग लग्न केलं. तिला शेतकरीत नवरा पाहिजे होता. आहे ना उलट काम. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झालाय. सगळे अवजारं बनवतो. तुमच्याकडे जे अवजार 95,000ला मिळतं तेच अवजार आम्ही 45,000ला देतो. तुमचं 6 HP आहे, आमचं 8 HP आहे. पेट्रोल इंजिन आहे, बिलकुल व्हायब्रेशन नाही. एक छोटासा पॉवर टिलर 5 एकराची शेती करतो. 15 मजुरांचं काम 1 तासात 500 रुपयाच्या पेट्रोलमध्ये करतो. आता आपल्याकडे मशिनरी आल्यात, पण मजुरापेक्षा जास्त पैसे मशिनरीला लागतात. आमच्याकडे भात मळायच्या मशीन आल्या. हाताने काढलं तर 1200 रुपये लागतात, आणि मशीननी काढलं तर 3600 रुपये लागतात. त्याला मशिनरी पाहिजे येड्यांच्या. मशिनरी लवकर काम होण्यासाठी नको, स्वस्त होण्यासाठी पाहिजे येड्यांना. तुम्हाला कुठं जायचं लवकर काम? 12ला बसायचं का? कुठं तर बसायचं तुम्हाला? वेळच वेळ आहे ना आपल्याकडे. मशिनरी आता आल्यात, काम लवकर होते पण फार महाग होते. हे डोक्यात असू द्या. प्रोडक्शन कॉस्ट खूप वाढल्या. आपल्याला तेही कळत नाही. आपल्याकडे मशीन आहे म्हणलं भारी, काय पेटवायची का त्या मशीनला? काय करायचं? त्या सगळ्या सरकारने मशीन आल्या, त्या सगळ्या महागड्या. म्हणून सरकारने आता तुम्ही कुठलीही मशीन घ्या, निम्मी सबसिडी द्यायला लागली. कारण सरकारच्याही लक्षात आलं ह्याच्या सरकारशी गुंतलेल्या कंपन्या आहेत त्यालाही लुटतात लोकांना. त्या सगळ्या सिस्टममध्ये इथले सगळे BDO, तहसीलदार, कलेक्टर, कमिशनर बी जोडून देतो तुम्हाला भाज्या खायला. सगळे तयार आहेत. आणि हे झालं तर नागपूर आहे तुमच्यासाठी. नागपूरमध्ये प्रचंड लोक आहेत ज्यांना ऑर्गॅनिक खायचे, पण देणारा कोणीच नाही. रडतंय नुसतं. विदर्भ मराठवाड्यातलं नुसतं रडतंय, माझं असं, माझं तसं आहे. अरे 142 कोटी लोकसंख्या, तुझं कुठं ऐकत बसायचं? तुला गाराने सांगायची सवय काय? एक लक्षात ठेवा, गाराने सांगणार तर लोक काही दिवसांनी निग्लेक्ट करतात. त्याचं काय ऐकायचं म्हणते? बरोबर, नुसतीच गाराने.
मी कधीच काही गारानं सांगत नाही ताई, त्यामुळे मी गेल्यावर माझं लगेच काम होतं. सगळे बसलेले आहेत, 25 दिवस चक्रा मारतात आणि ते म्हणले ज्ञानेश्वर बोडके गेले आणि 25 मिनिटात काम करून आले, शिवाय बिगर साखरेची कॉफी पिऊन बाहेर. सगळ्यांना साखरेची, मला बिगर साखरेची. साखर नावाचा प्रकार माहिती आहे ना सगळ्यांना, सगळा बंद करा 100%, सगळे आजार निघून जातील. पांढरी साखर सगळ्यात मोठं पॉयझन आहे. कारखानदाराला जागवायचं म्हणून तुम्ही ते करीत असतील, ते चालू बघा, त्याला जागवा बिचारायला, पण ते पण साखर खात नाही. तुमच्या माहितीसाठी पांढरी साखर हे सगळ्यात मोठं पॉयझन आहे. इंडस्ट्रीमध्ये वापरू देते, खायला नका वापरू. त्याच्याऐवजी स्टिविया नावाची एक वनस्पती आहे, शुगर फ्री साखर. शुगर फ्री साखर म्हणजे स्टिविया. स्टिवियाचा फोटो आहे काय असला तर बरं. तर स्टिविया जी वनस्पती, गवतासारखी वनस्पती, ताई कुंडीमध्ये 5 कुंड्या घरात लावा आणि सगळ्या घरातल्याने 10-10 पानं खा, कसलाच आजार येणार नाही. किडनीचा आजार निघून जाईल, हृदयाचा आजार निघून जाईल. शुगर तर तुटकीसरशी, शुगर, जाड होणं, लठ्ठपणा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या बायकांना पित्ताचे आजार आहे बघा, ॲसिडिटी त्याला म्हणतात. 5 मिनिटात एकदा पिलं तर 5 मिनिटात ॲसिडिटी काय, एवढं मोठं काम आहे. ते काम तुम्हाला मला एकत्र येऊन करायचं, म्हणून सिस्टमली करू आपण या सगळ्या सिस्टम. तर स्टिविया ही वनस्पती शेतकऱ्यांनी पण एक गुंठ्यावर ठेव लावायची. 7-8 रुपयाला रोप मिळते, 1000-1000, 500-500 रोपं लावून टाका. सगळा स्टिविया इथं वर्ध्यामध्ये विकायचे. आपल्याला साखर बंद करायची, पॅकेट देतो. 300 रुपयाला 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. 5 लोकांच्या कुटुंबाला 2 महिने पुरतं. मग साखर 500ची लागत असेल ना 2 महिन्याला, किती लागते का, कमी लागते, 200-300ची तर लागत असेल. शिवाय आजाराचा खर्च 2-3 हजार, 2-3 लाख त्यानुसार हे सगळं थांबून जाईल आपलं. स्टिविया सगळ्यात मोठी वनस्पती, लक्षात ठेवा सगळ्यांनी, त्याचा वापर करू. हळद, काळी हळद कॅन्सरसाठी चालते. पांढरी हळद तुम्हाला मुलींना सगळ्यांना, काळ्या मुलीला वाटतं मी फार गोरी दिसावी आणि गोरीला वाटतं मी अजून गोरी दिसावी, त्यासाठी मेकअप करता, मेकअपमध्ये केमिकल वापरले जातात. मी माझ्यावर चित्रपटाचं शूटिंग चालू असतं, त्या हिरोईन पाहिल्या, लय चेहरे खराब झाले त्यांचे, लय मेकअप करावा लागतो सारखा. मी त्यांना आता पांढरी हळद दिलेली, आंबे हळद खिसायची, 10 दुधाचे थेंब टाकायचे आणि रात्री चेहऱ्याला लावायचे, सकाळी धुवायचं, सगळे काळे डाग निघून जातात. काळ्या मुली पण अशा गोऱ्या पान दिसतात ना, फक्त हात नाही दिसले पाहिजे, हात काळे दिसतात, लोक चेहऱ्याचे फार गोरे होतात आणि नॅचरल गोरेपणा. पांढरी हळद त्याच्यासाठी काम करते. पिवळी हळद ओलीच घरी खायची, ओल्या हळदीचा तुकडा घ्यायचा, खिसायचा, भाजीत टाकायचा. भाजी पिवळी होते. ओल्या हळदीमध्ये 7.2% कुरकुमीन आहे आणि पावडरमध्ये 2.8%. तुमच्या सेलममध्ये 3.2%. पावडरमध्ये फार कुरकुमीन कमी. ओली हळद वापरा की. हळदीचं झाडावर रोगच येत नाही, ते स्वतःच रोगनाशक आहे, त्यामुळे त्याला फवारण्या लागत नाही, फक्त खत लागतं, शेणखत किंवा कुठलंही कंपोस्ट खत द्या, तुमच्या किचनचं द्या, किचनमध्ये जे बनवलं ते. त्या 3 हळदी पण आल्या पाहिजे. शेतकऱ्यांनी एक बेड लावायचा आहे, नाही तर मी सांगितलं स्टिविया एका शेतकरी 5 एकर करीन, तो कोणी घेणार नाही. 300 रुपयाला 100 ग्राम विकायचा, तर एकच बेड लावायचा. आपल्याला लगेच लालच आहे, एवढा लावल्या ग्राहक नाही ना अजून, आपल्याला ग्राहक बघायला अजून वेळ जाणार आहे. 6 महिन्यात हे मॉडेल खूप चालेल, पण 6 महिने आपण सगळ्यांनी धीर धरून काम करू. शेतकऱ्यांनी पण धीर धरायचा आणि आपण पण धीर धरायचा. 6 महिन्याचा पिरियड आपल्याला द्यायचा आहे, कारण लोकांवरती तुम्हाला ठसवायचं आहे, पण बुद्ध्या बदलायचं तुम्हाला डायरेक्ट. जे काम देवाने केलं ते आपल्याला आता करायचे. आता देव तर नाहीत राहिले, कंटाळून गेले या राक्षसांना सगळ्या. मग आता देव कोण आहे, तर ऑर्गॅनिक शेती करणारा शेतकरी आणि जे राज्यकर्ते खूप चांगलं काम करतात ते देव. जे भ्रष्टाचारमुक्त शासन तयार करायचं काम करतात ते. आता साहेब बोलले की छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्ही लक्ष द्या शेतकऱ्यांनी. असले अधिकारी हे देव आहेत आत्ताच्या युगात, बाकी दुसरा कुठला देव आहे तुम्हाला दिसला कोणाला देव? लोक लय जातात, घुमत जातात, पिऊन जातात, बकरी कापतात, कोंबड्या कापतात. माणसाला का नाही कापत हो? जे मुक प्राणी बोलत नाही त्याला कापतात, सगळ्यात मोठं पाप ते. मी या 25 वर्षाच्या आधी कोंबड्या पाळल्या, डुकरं पाळलेत, ससे पाळलेत, वरा म्हणजे काय ते शामरूप पालन केलंय, लावरी पाळल्यात, कधीच श्रीमंत नाही झालं. हिंदू धर्मामध्ये कापून खाणारी कुठलीच गोष्ट शुभ नाही, म्हणून नॉनव्हेज हे शेतकऱ्याचं खाद्य नाही, माणसाचं खाद्यच नाही. ज्या दिवशी आम्ही 2.5 लाख कुटुंबांनी नॉनव्हेज सोडलं त्या दिवशी श्रीमंत झालो सगळे शेतकरी. नॉनव्हेज नाही, नॉनव्हेज आणि दारू नाही. मी तुम्हाला रेसिपी सांगतो 14 प्रकारचा सूप बनवण्याचा, घरच्या घरी बनवा. दारू प्यायची बंद होतील दारुडे माणसं. कुठलाही ब्रँड घ्या, एकच चव असते. आणि सूपचे 14 फ्लेवर जर घरात दिले तर दारू जाईल का आपल्या घरातला माणूस? तरुण पोरांना बायकांना सांभाळा जरा, तरुण पोरं लय खराब व्हायला लागलं, म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त मुली खराब आहेत. मग मी मुलांचं सांगतो, त्यांना राग येतो लगेच.
आता पुण्यामध्ये आमच्या नवरा बायकोला मारत नाही, बायका नवऱ्यांना मारतात, हे डोक्यात असलं या 5 वर्षात. प्रचंड परिस्थिती खराब झाली. आता दिवस गेले, नवऱ्याने आणली, त्याला ते आणली, ते सोडून द्या. आता पोरींना विचारा तुम्ही, त्यांना तशीच संस्कृती पाहिजे. सगळ्या आता त्या मालिकेमध्ये त्याच बघताय तुम्ही. मालिका बघता का नाही तुम्ही? वरदेवाली नसेल बघत, चांगली माणसं आहेत म्हणून, खरंच चांगल्या बायका आहेत. बायकांना विक्रीचं काम तुमच्याकडे येणार आहे. सगळ्या बायका आम्हाला इथं क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंगला लागणार आहे. गरीब बायकांना रोजगार द्यायचा आहे. यांचं फाउंडेशन म्हणतं महिलांना रोजगार निर्मिती करायची. महिलांचं काम विक्री आहे, कारण रेसिपी सांगायचं. आता तुम्हाला फक्त रेसिपी, भाजी कशी बनवायची हे सांगायचं नाही. आता तुम्हाला या भाजीमध्ये औषधी गुणधर्म कुठले ते सांगायचं. एक उदाहरण देतो. आमच्याकडे गोदरेज प्रॉपर्टी नावाची एक मोठी इमारत आहे 32 मजल्याची, आणि साहेब तिथं सगळी 5 लाख रुपये महिन्याला पगार असणारी माणसं राहतात. परवा त्या बाई माझ्याकडे आल्या, म्हणलं माऊली तुमचंच नाव आहे का? म्हणलं हो. म्हणलं मला डाएटची मेथी पाहिजे, डाएटची मेथी. मी म्हणलं आहे ना माझ्याकडे. मग मी आणली आमची ऑर्गॅनिक मेथी, मुळं कापली, बॅगमध्ये टाकली, त्यांना दिली. त्या म्हणल्या किती रुपये? म्हणलं 30 रुपये. ही नाही म्हणल्या. म्हणलो का होती? 200ला असते म्हणल्या. म्हणलो 200ला मेथी? आपल्याला ऑर्गॅनिकची 10 रुपयाला बाजारात केमिकलची मेथी आपली 30ला विकतोय. मला वाटलं 30च लय मोठी रक्कम. ती बाई म्हणली मला 200 वाली ते भारीतली. तू बावळट आहे काय? म्हणली. म्हणलो बाई बावळट म्हणली. म्हणलं विचारून लय पैसे वसूल करावं लागेल. बावळट म्हणले आपल्याला. म्हणलं कुणी नंबर दिला तुम्हाला? ते म्हणजे डॉक्टर शिंदे स्टर्लिंग हॉस्पिटलला. त्यांनी सांगितलं डाएटची मेथी ज्ञानेश्वर बोडकेंना मिळते, आणि ती 200 रुपयाला जुडी. 2 मिनिटं थांबा म्हणून घरात गेलो, डॉक्टरांना फोन लावला. म्हणलो डॉक्टर साहेब डाएटची मेथी काय प्रकार आहे? अरे म्हणलं तुझी मेथी डाएटची आहे, फक्त त्याच्यावर डाएट काय न्यूट्रिशनचं स्टिकर लाव, 50 पैशाला स्टिकर मिळतं म्हणले. तीच मेथी डाएटची म्हणले, ऑर्गॅनिक 100%, म्हणून तुझा नंबर दिलाय. म्हणलो मी तर त्यांना 30 रुपये सांगितलं. तू एकदम बावळट आहे बघ म्हणले. काय 30 रुपये सांगायचं? म्हणजे आता त्यांना सांग, आज नाही ती मेथी, ती उद्या काढतो, उद्या या तुम्ही देतो. मग गेलो त्यांच्याकडे, म्हणलो ताई बरोबर आहे, ती द्या. ही 30 वाली नाही, ती 200 वाली म्हणजे डाएटची ना? म्हणले हा. म्हणलो त्याला स्टिकर असतं. मग म्हणलं ती बॅग पण वेगळी असते. हा आलं लक्षात. उद्या देतो म्हणलं. काढलीच नाही आता माणसं नाही कोणी. ठीक आहे म्हणलं. मग असं करा 10 जोड्या द्या म्हणलं, उद्या यायची. ती एकच घ्यायला आली होती, 10 वाली. बरोबर. एक दिवस रेटला म्हणून पुढं काही बी रेटलं नाही, एक दिवस ढकलला फक्त तुम्ही. आणि मग दुसऱ्या दिवशी ती आल्या तोपर्यंत पॅकिंग करून रेडी. डॉक्टरांनी पिशव्या पाठवल्या, माणूस पाठवला 100 पिशव्या घेऊन, आणि 50 पैशाला आहे. म्हणजे डॉक्टर साहेब 1 रुपया घ्या अंदाज पेड. हे म्हणजे 50 पैसे पैसे दे त्याच्याकडे. लय लोक नका लावू. डॉक्टर सगळे माझे मित्र आहेत ना, बरोबर. कुठल्याच डॉक्टरांना मी मरून देणार नाही, कुठलेच डॉक्टर आम्हाला मरून नाही देणार, असं आमचं कॉम्बिनेशन झालं. वर्ध्यात किती डॉक्टर आहे? सगळे डॉक्टर आपल्याकडे येतील, सगळे. कारण आपल्याला त्यांच्याशी खूप चांगल्या जवळ. डॉक्टरांना कळलेलं आहे याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय, आपल्याला कळलीच नाही हो. आपलं मेलं तरी कळलं नाही की माणसं कोण होती. आणि मग आत्ता आपण त्यांच्या नावाने खूप कामं करतो. त्या काळात किती कामं केली आहे लोकांनी, तेव्हा समाजाला कळलं नाही बघा. तेव्हा खूप काही घेता आलं असतं, खूप काही.